आजचा पुस्तक परिचय आहे डॉक्टर लिली जोशी लिखित रोहन प्रकाशित ज्याचे शीर्षक आहे आनंदी शरीर आनंदी मन आणि ज्याची पंचलाईन आहे बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी. डॉक्टर लिली जोशी या MD मेडिसिन आहेत. लेखिकेचे वैशिष्ट्य असे की संस्कृत साहित्यात PhD विशेष गुणवत्तेसह प्राप्त केली आहे. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत याची आवड आहे आणि वॉक विथ डॉग हा टेकडीवरचा उपक्रम त्यांनी राबवला आहे. मनोगतमध्ये लेखिकेचे एक छान वाक्य आहे. ते असं: सुदृढ व्यक्ती कार्यक्षम जीवन जगत असताना सहसा आजारी पडणार नाहीत. पडलीच तर मूलभूत स्वास्थ्यामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे लवकर बरी होईल. 7 भागांमध्ये आणि 36 लेखांमध्ये हे 251 पानी पुस्तक आपल्याला उपयुक्त माहिती देतं. पारंपरिक आहार, B12ची कमतरता, मायग्रेन, पायदुखी, कॉम्प्युटर वापराची पथ्य, दुचाकी, सूर्यप्रकाश या अगदी नेहमीच्या तक्रारी छान शब्दात मांडल्या आहेत. या सगळ्या लेखांमधील काही वाक्य जी मला इन्स्पायरिंग वाटली, छान वाटली, समर्पक वाटली ती मी सांगतो. त्यातून तुमची उत्सुकता वाढेल. त्यातल्या काही वाक्यांना जोडून मी माझे मत जोडले आहे. उत्साही लोकांकडे सांगण्यासारखं खूप काही असतं. माणसाचे आरोग्य मुळात बिघडूच नये म्हणून धडपडणारे, आरोग्य या मूलभूत संकल्पनेचा विचार करणारे डॉक्टर विरळा. बघा, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, तसे मुळात तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत का? कारण ही संकल्पना आता काहीशी मागे पडत चालली आहे. कोणत्याही वयाला आपल्याला स्टॅमिना वाढवता येतो. सपाट रस्त्यावर जलद चालणं हा सर्वात सुरक्षित व्यायाम प्रकार आहे. रोज किती किलोमीटर चालता तुम्ही आणि आठवड्याचे 7ही दिवस चालता का? गुगल फिट नावाचे एक ॲप आहे, ते मॉनिटरिंग करता छान आहे. स्वसंवाद साधण्याकरता PQT आवश्यक आहे. आता PQT म्हणजे काय हे हवं असेल तर पुस्तक जरूर रिफर करा किंवा गुगल आहेच. पतंजली आणि स्ट्रेस मॅनेजमेंट लेखात एक वाक्य आहे: प्रसन्नता म्हणजे मनाची स्थिरता, कोणताही कलह नाही, द्वंद्व नाही अशी स्थिती. जसा ख्रिस्तपूर्व पतंजलीवर लेख आहे तसाच दीपक चोप्रा यांच्यावर देखील एक लेख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिशय उपयुक्त असा 19 पानी नेमक्या शब्दात माहिती देणारा लेख आहे. NRI पालकांच्या समस्या या लेखातून वेगळ्याच पण आवश्यक विषयाला हात घातला आहे. अर्थात त्याचा विषय हा पुस्तकाच्या मूळ संकल्पनेलाच अनुसरून आहे. विविध अन्नगट, आहाराचा पिरॅमिड, सूर्यप्रकाशाचे महत्त्व, स्त्री आरोग्य, ॲनिमियाबद्दल माहिती, हाडं ठिसूळ होण्याची कारणे, पावलं आणि टाचा दुखणे, क्रॅम्प्स, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम अशा अनेक विषयांवर नेमक्या शब्दात माहिती, अनेक स्केचेस व चार्ट्स. यामुळे हे पुस्तक संग्राह्य तर आहेच, पण भेट द्यायला म्हणून आणि 2-4 महिन्यातून काढून परत एकदा रिफर करण्यासारखं नक्कीच आहे.